लहान बाळ घरात असेल आणि ते आजारी पडले की सगळ्यांची झोप उडते. प्रत्येक जण लगेच चिंतेत येतो आणि काय करावं हे समजतच नाही. विशेषतः बाळाला जुलाब म्हणजेच डायरिया झाले की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे ORS. पण तुम्हाला माहिती आहे का, ORS योग्य पद्धतीने दिलं नाही तर फायदा कमी, कधी कधी त्रासही होऊ शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ORS म्हणजे काय, ते कधी द्यायचं आणि लहान बाळांसाठी ते किती महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण क्षार संजीवनी दिनानिमित्त एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. हा दिवस लोकांमध्ये डिहायड्रेशन आणि जुलाबामुळे होणाऱ्या मृत्यूंपासून बचावासाठी ORSचं महत्त्व सांगण्यासाठी साजरा केला जातो. सर्वात आधी समजून घेऊया ORS म्हणजे काय. ORS म्हणजे पाणी, मीठ आणि साखर यांचं योग्य प्रमाणात बनवलेलं मिश्रण आहे. जेव्हा शरीरातून जुलाब किंवा उलट्यांमुळे पाणी आणि क्षार कमी होतात तेव्हा ORS शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल परत आणण्यास मदत करतं. यामुळे डिहायड्रेशन टाळता येतं आणि शरीर पुन्हा हायड्रेट होतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लहान बाळांना ORS कधी द्यायचं? जर बाळाला वारंवार पातळ जुलाब होत असतील, उलट्या होत असतील किंवा शरीरातील पाणी कमी होण्याची लक्षणं दिसत असतील तर ORS देणं आवश्यक असू शकतं. मात्र प्रत्येक परिस्थितीत स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लहान बाळांमध्ये डिहायड्रेशनची काही लक्षणे दिसू शकतात, जसे की तोंड कोरडे होणे, लघवी कमी होणे, रडताना अश्रू न येणे, डोळे खोल जाणे किंवा बाळ खूपच सुस्त वाटणे. अशी लक्षणे दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका. आता ORS कसं द्यायचं हे समजून घेऊया. बाळाला एकदम मोठ्या प्रमाणात ORS देऊ नये. थोडं थोडं करून चमच्याने किंवा सिप करून द्यावं. विशेषतः लहान बाळांसाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच ORS द्यावं. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, घरीच ORS बनवताना प्रमाण चुकीचं झाल्यास ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे शक्य झाल्यास WHO प्रमाणित ORS पॅकेट वापरणं सुरक्षित मानलं जातं. घरचं मिश्रण बनवायचं असल्यास ते अचूक प्रमाणात असणं गरजेचं आहे. लहान बाळांसाठी मात्र कोणतीही रिस्क घेऊ नये. तसंच एक गैरसमज दूर करूया. ORS हे औषध नाही, ते फक्त शरीरातील पाणी आणि क्षारांची कमतरता भरून काढण्याचं काम करतं. त्यामुळे गंभीर आजार, ताप किंवा संसर्ग यावर ORS हा उपचार नाही, तो फक्त सपोर्टिव्ह उपाय आहे. लहान बाळांना ORS देताना स्वच्छतेची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं आहे. स्वच्छ पाणी वापरणं, स्वच्छ भांडी वापरणं आणि योग्य पद्धतीने साठवणूक करणं आवश्यक आहे. अन्यथा संसर्ग वाढू शकतो. जर बाळाला जुलाब थांबत नसतील, उलट्या वाढत असतील किंवा खूपच अशक्तपणा दिसत असेल तर केवळ ORSवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण काही वेळा हे गंभीर संसर्गाचं लक्षण असू शकतं. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की ORS हे एक सोपं पण प्रभावी जीवनरक्षक द्रावण आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरल्यास ते अनेक जीव वाचवू शकतं. म्हणूनच स्वतःची आणि आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण जागरूकताच ही खरी सुरक्षा आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्ही घरी ORS वापरता का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.